सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. जय मसीह की अँड प्रेज द लॉर्ड. आज परत एकदा या पुनरुत्थानाच्या रविवारच्या भक्तीमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत करीतो. या आपण स्तोत्र वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझे जीवा परमेश्वराचे स्तवन कर. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आमची स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना करतो. कारण प्रभू, तू आम्हाला बोलवर रक्ताने विकत घेतलं, तू आम्हाला बंधनमुक्त केलं. आणि म्हणून प्रभू, आम्ही घोषणा करतो की आम्ही या पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेलं नाही, तर आम्ही मुक्त झालेलो, सुटका पावलेले असे प्रिय तुझे लेकरं आहोत. आणि म्हणून प्रभू, तुझ्या या बलिदानाबद्दल आम्ही आभार मानतो. आज प्रभू, आम्ही घोषणा देतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. हमारा मसीह जिंदा आहे. हो प्रभू, तो आम्हाला आनंद आहे की प्रभू तुम्ही आमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि आभार मानून प्रभू, ही संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या आधी समर्पित करत आहोत. जे प्रियजन आपल्या कुटुंबासमोर आहेत, या भक्तीचा आनंद घेत आहेत, त्या प्रत्येकाला देखील तू आशीर्वादित कर. जी आम्ही आराधना करू, जी प्रार्थना करू, ते तुझं वचन सांगतील, ते सर्व काय तुझ्या हातामध्ये घे आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या ज्या देवाने आपल्याला आनंद दिलेला आहे, त्या देवाची आपण स्तुती आणि आराधना करूया. यावेळेस मी विनंती करतो, आराधक किंवा क्वायर हे पुढे येतील आणि आराधनेमध्ये ते आपल्याला चालवतील. Devi
येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. जय मसीह की अँड प्रेज द लॉर्ड. आज परत एकदा या पुनरुत्थानाच्या रविवारच्या भक्तीमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत करीतो. या आपण स्तोत्र वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आमची स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना करतो. कारण प्रभू, तू आम्हाला बोलवर रक्ताने विकत घेतलं, तू आम्हाला बंधनमुक्त केलं. आणि म्हणून प्रभू, आम्ही घोषणा करतो की आम्ही या पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेलं नाही, तर आम्ही मुक्त झालेलो, सुटका पावलेले असे प्रिय तुझे लेकरं आहोत. आणि म्हणून प्रभू, तुझ्या या बलिदानाबद्दल आम्ही आभार मानतो. आज प्रभू, आम्ही घोषणा देतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. हमारा मसीह जिंदा आहे. हो प्रभू, तो आम्हाला आनंद आहे की प्रभू तुम्ही आमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि आभार मानून प्रभू, ही संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहोत. जे प्रियजन आपल्या कुटुंबासमोर आहेत, या भक्तीचा आनंद घेत आहेत, त्या प्रत्येकाला देखील तू आशीर्वादित कर. जी आम्ही आराधना करू, ज्या प्रार्थना करू, ते तुझं वचन सांगतील, ते सर्व काय तुझ्या हातामध्ये घे आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या ज्या देवाने आपल्याला आनंद दिलेला आहे, त्या देवाची आपण स्तुती आणि आराधना करूया. यावेळेस मी विनंती करतो, आराधक किंवा क्वायर हे पुढे येतील आणि आराधनेमध्ये ते आपल्याला चालवतील. दिव्य
विजय संगीत गीत नंबर 69 काढूया. करा जयकार प्रभुजी उठला, विजय झाला मृत्यूवरी. यावेळेस आणखी एक गीत आपण गाणार आहोत, विजय संगीत गीत नंबर 70. आणि हे गीत होत असताना आम्ही आमचं दान परमेश्वराच्या भंडारात टाकणार आहोत. जसं की आपल्याला ठाऊक आहे, आज 2 दान होणार आहेत. पहिलं जे आपलं नियमित आहे आणि दुसरं उपकार स्तुतीचं. तर उपदेश संपल्यानंतर आपण आणखी एक दान घेणार आहोत. तर यावेळेस आपण गीत नंबर 70 काढूया आणि आपलं दान परमेश्वराच्या भांडारात अर्पण करूया. दिसला हो
नयनी नित्य पहावो प्रभु विठ्ठला मज दिसला हो अद्भुत लाभो प्रभु विठ्ठला मज दिसला हो माझा विचार प्रभुमय झाला भरला उच्चारी भरला आचारी करतो संचरला नित्य चिराहो प्रभु विठ्ठला मज दिसला हो अद्भुत लाभो प्रभु विठ्ठला मज दिसला हो अद्भुत लाभो प्रभु विठ्ठला मज दिसला हो आपण परमेश्वराची आराधना आणि स्तुती केलेली जाईल. तर आपण त्या आराधनेबद्दल परमेश्वराचे आभार मानू आणि जे दान आपण आपल्या कुटुंबासमवेत आपल्या घरी घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जे प्रियजन आहोत त्यांनी देखील हे दान एकत्र केलेलं आहे आणि म्हणून ह्या दानासाठी व ज्या प्रियजनांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. श्री हर्षानंद कालू यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. अजून जे कोणी आपले प्रियजन आहेत ज्यांचे वाढदिवस आहेत त्या प्रत्येकांना SM फॅमिलीतर्फे सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व देवबाप करो आपले हे आयुष्य अधिक फलदायी आणि आशीर्वादित करो. या आपण ह्यावेळेस या दानावर आशीर्वाद मागूया. मी विनंती करतो पास्टर राजू मार्गे पुढे येतील आणि प्रार्थना करतील. या आज पुन्हा आम्ही प्रार्थना करू. प्रिय प्रभू येशू, तू मरण पावला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. ही जिवंत आणि नवीन गौरवी आशा आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना गौरवी देवबापा तू दिलीस. त्यामध्ये आम्ही आनंद करत असताना आम्हा प्रत्येकाला तू आज स्पर्श कर आणि स्तुती पात्र प्रभू तुझ्या तारणामध्ये चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. गौरवी देवबापा, आज ज्या भावाचा वाढदिवस आहे हर्षू सर यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. जो नवीन दिवस त्यांच्या आयुष्याला तू जोडलास, जो आनंद त्यांच्या कुटुंबामध्ये तू दिलास, म्हणून त्यांचं तो आयुष्य, त्यांचं संपूर्ण परिवार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. अजून कोणी असतील पित्या परमेश्वरा त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या सर्व प्रियजनांना आज तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवतो. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि त्यांचं आयुष्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. आज गौरी देवबापा, ज्या आमच्या प्रियजनांनी तुझ्या दानपत्रामध्ये तुला अर्पण केलेलं दान आणलेलं आहे, ते सर्व तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी तू असू दे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नाम मागतो म्हणून तो आहे. आमेन. या आपण ह्यावेळेस उभे असताना स्तोत्र वाचणार आहोत आणि स्तोत्रसहिता 138 आपण हे काढणार आहोत. स्तोत्रसहिता 138. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरंड अनुपवी पाळक सभे पुढे येतील. आपण हे स्तोत्र उभे असताना आळीपाळीने वाचणार आहोत. तर या आपण देवाच्या वचनाचा मान सन्मान करीत आपण आपल्या घरीच आपल्या जागेवर उभा राहू आणि स्तोत्रसहिता 138 आपण हे वाचणार आहोत. पहिलं वचन मी वाचन आणि मंडळीकडून दुसरं वचन रेव्हरंड अनुपळवी हे वाचतील. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझे स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी दावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त आले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण
त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे, तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. या आपण ह्यावेळेस आपला विश्वास जाहीर करू आणि प्रेषितांचा विश्वासमत अंगीकार आपण सर्वजण मिळून बोलूया. सर्व समर्थ देवज पिता, आकाश पृथ्वी याचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभाला खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. थँक्यू. आपण सर्वजण खाली बसूया. या आपण ह्यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि देवाकडे विनंती सादर करूया, कारण आपला देव हा प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि म्हणून मी ह्यावेळेस विनंती करतो, मंडळीचे अध्यक्ष व ट्रस्टचे चेअरमन रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब हे पुढे येतील आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये ते आपल्याला चालवतील. प्रार्थना करूया आपण. आमच्या स्वर्गीच्या जीवन परमेश्वरा, आज आम्ही पुन्हा एक वार तुला मान महिमा आणि गौरव देतो, कारण आजचा हा पवित्र सुदिन आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे. आजचा हा प्रभुवार, ज्या दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला, तो दिन आम्हाला तू दाखवलास. आम्ही तुझी स्तुती करतो. आजच्या या प्रभुवारी, या पुनरुत्थान दिनी आम्हा सर्वांना तुझी आराधना करण्यासाठी एकत्र केलंस, तुझे आभार मानतो. हे परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो. जरी सर्व या चर्चमध्ये, मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना आज करू शकत नाहीत, परंतु आपापल्या घरामध्ये बसून त्या पित्याची आराधना करत असताना आज या सहभागितेचा, या भक्तीचा लाभ, आशीर्वाद सर्वांना मिळू दे. आज आम्ही विशेष प्रार्थना करतो की परमेश्वर पित्या, या संपूर्ण जगाला या कोरोनाने विळख्यामध्ये घेतलेला आहे आणि या आजारापासून सर्वांचा बचाव व्हावा, म्हणून परमेश्वरा तू आपली दया या मानवजातीवर कर. आणि संपूर्ण वर्षभर या भयामध्ये आम्ही घालवलेला आहे, परंतु आज आमचा पुनरुत्थित प्रभू, आमची भीती तो दूर करणारा आमचा देव आमच्याबरोबर आहे. आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू. त्या तुझ्याकडे आम्ही विनवणी करत असताना या कोरोनाच्या या महाभयंकर या साथीला या संपूर्ण विश्वामधून घालून टाक आणि पुनरुपी या संपूर्ण मानवजातीला प्रभू तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. आमच्या भारतीयांसाठी देखील आम्ही धन्यवाद देतो, जे कोरोनावरती लस उपलब्ध होऊ दिली आणि बहुतेकांना प्रभू तिचा लाभ झालेला आहे आणि हे लसीकरणचं काम अतिशय झपाट्याने होत आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या संस्थेमध्ये आणि आमच्या परिसरामध्ये, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एक वार हे वातावरण प्रभू बाधित होऊन गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाचं जीव, शरीर, आत्म्याचं रक्षण कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की आमच्या मंडळीमध्ये कालच्या दिवशी जी घटना घडली, जी आमची बहीण हे जग सोडून गेलेलं आहे या कोरोनामुळे, आज त्यांच्या पश्चात संपूर्ण ठाकूर परिवाराची आम्ही आठवण करतो. या दुःखितांचे अश्रू पुसून टाक आणि प्रभू, त्यांच्या पश्चात
तुझं गौरव करावं, सन्मार्गाने चालावं अशी कृपा तू दे. जे बाधित आहेत, आजारी आहेत, अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांना स्पर्श कर आणि प्रभू तू त्यांना लवकर बरं कर. आज आम्ही हा ईस्टर म्हणून हा पुनरुत्थानाचा दिन साजरा करत असताना संपूर्ण जगामध्ये अखिल विश्वासणारे या जगामध्ये प्रभू आपापल्या मंदिरांमध्ये, घरामध्ये आणि जेथे कुठे त्यांना संधी मिळत आहे तेथे प्रभू ही आराधना करत आहेत. आणि म्हणून पवित्र आत्म्याची समक्षता सर्व ठिकाणी असू दे. आमच्या या काउन्सिल क्षेत्रातील सर्व मंडळांसाठी आमची एकच प्रार्थना आहे की देवबापा तुझी समक्षता प्रत्येकाच्या घराघरामध्ये असू दे. आणि प्रभू आज या ऑनलाईन भक्तीचा लाभ घेत असताना प्रत्येकाने मनपूर्वक या सर्व भक्तीच्या द्वारे आशीर्वादित व्हावं. तुझे दास आज जे पवित्र वचन आमच्याकडे आणणार आहेत त्या वचनासाठी आमची प्रार्थना आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तू त्यांच्यावर कर आणि त्यांच्या मुखातून येणारं वचन आम्हा सर्वांना प्रभू आशीर्वाद देणारा होऊ दे. आणि एक नवीन स्वर्गीय आम्हाला सामर्थ्याने तू भरावं, एक नवीन उत्तेजन मार्गदर्शन या वचनाच्या द्वारे आम्हाला मिळावं अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करतो. प्रभू आम्ही तुझे दास रेव्हरंड जी जयकर यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या ओठाला जिभेला स्पर्श कर आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रभू आजचं वचन तुझ्या सामर्थ्याने गाजवत असताना प्रभू ते आमच्यासाठी आत्मा आणि जीवन होते. आज आम्ही प्रार्थना करतो आमचे बंधू हर्षानंद कालू त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना तू दीर्घायू कर आणि प्रभू या जन्मदिनाचा आनंद त्यांचा द्विगुणित होऊ दे. त्यांच्या समोर त्यांच्या संपूर्ण परिवाराला तुझा आशीर्वाद दे. एवढंच नव्हे तर देवबापा आज आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एकवर आमच्या मंडळीमध्ये आणि आमच्या या संपूर्ण काउन्सिल क्षेत्रामध्ये ऑनलाईन भक्ती होत आहे आणि त्या सर्व भक्तीमध्ये तू हजर राहा. आणि प्रभू तुझ्या वचनाची सेवा करणारे आमचे दास तुझे प्रभू सेवक वर्ग आपापल्या मंडळीसाठी आत्मिक भोजन हे पुरवत असताना देवबापा त्या सर्वांच्या मुखाला स्पर्श कर आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सामर्थ्याने ते वचन सर्वांना मिळू दे. पुन्हा एकवर प्रभू आमच्या या SM ट्रस्टसाठी, आमच्या SI चर्चेसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की तुझा विपुल आशीर्वाद, स्वर्गीय आशीर्वाद या संस्थेवरती होत आणि या संस्थेला तू भरपाई करून दे. आणि पुन्हा एक वर देवबापा आमच्या या महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी देखील आमची प्रार्थना आहे. त्यांचं सर्व जे नियोजन आहे प्रभू ते सुव्यवस्थित असावं, लोकांच्या कल्याणासाठी व्हावं. म्हणून देवबापा सर्वांनी शिस्तीमध्ये वागून सरकारच्या आज्ञा पाळून आणि स्वर्गीय परमेश्वराच्याही आज्ञा पाळून तुला गौरव देण्यासाठी प्रभू या महाराष्ट्राचं तू विशेष सहाय्य कर. पुन्हा एक वर आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे सेवा कार्य करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांचं सहकारी स्टाफ, आमचं पोलीस डिपार्टमेंट आणि या क्षेत्रामध्ये संबंधित सर्व जे कर्मचारी वर्ग आपल्या जीवाची बाजी लावून प्रभू या कोरोनाच्या सौडामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभू मनोभावे सेवा कार्य करत आहेत. प्रभू आमची प्रार्थना आहे त्यांनाही तू आरोग्य दे, त्यांना शक्ती सामर्थ्य दे आणि आम्हा सर्वांच्या प्रार्थना तू स्वीकारून या सर्वांचं तू कल्याण कर. पुन्हा एक वार देवबापा आजच्या या पुनरुत्थान दिनाबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो, कारण आमच्या स्वर्गीय पित्याने या अखिल जगावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन त्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी हे महान बलिदान केलं. तो आमच्यासाठी त्या कालवरीच्या वधस्तंभावर मरण पावला, धर्मशास्त्राप्रमाणे त्याला पुरलं आणि तो दिलेल्या वचनाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्या मरणातून पुनरुत्थित झाला. येशू ख्रिस्त आज आणि युगानुयुग तो जिवंत आहे, तो सदा सर्व काळ जिवंत आहे आणि म्हणून अशा जिवंत देवाला आम्ही मान महिमाने गौरव देतो. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो की हा संदेश पुन्हा एक वार आमच्यासाठी आशीर्वादाचा हो दे आणि आमच्या या भक्ती आराधनेकडून तुलाच गौरव आणि महिमा मिळू दे. पुन्हा एक वार तू येतपर्यंत केलेल्या सहाय्याबद्दल, पुरवलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद दे. ही प्रार्थना आमचा आणि सर्व जगाचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस मंडळीला विनंती आहे की आमच्याबरोबर ते पुनरुत्थानाच्या घोषणा देतील. पहिली घोषणा आहे, प्रभू उठला आहे, आपण प्रतिसाद द्यायचा आहे.
खरोखर उठला आहे. ही घोषणा आपण 3 वेळेस करणार आहोत. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. दुसरी घोषणा आपण देणार आहोत. चलो नवे यरुशलेम. यरुशलेम हा प्रतिसाद द्यायचा आहे. चलो नवे यरूशलेम. चलो नवे यरूशलेम. चलो नवे यरूशलेम. बोलो बोलो यीशु मसीह की जय. बोलो बोलो यीशु मसीह की जय. हमारा प्रभु जिंदा है. हमारा प्रभू जिंदा है. हमारा प्रभू जिंदा है. देवाची कृपा असो. या पण ह्यावेळेस ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण ह्यावेळेस ऐकणार आहोत. आपल्या प्रत्येकाला माहीतच आहेत की जर उन्हाळ्यामध्ये आपण रोजची जी संध्याकाळची जी भक्ती आहे ते आपण थांबवतो, पण या लॉकडाऊनमध्ये किंवा कोरोनामध्ये आम्ही पूर्ण आठवडाभर ऑनलाईन भक्ती केलेल्या आहेत. मग आमची इच्छा हीच आहे की आम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस आपल्यासाठी देऊ व ती सूचना आपल्यासाठी देखील देण्यात येईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुकला किंवा यूट्यूबला ते टाकण्यात येईल. व त्याचप्रमाणे सर्व ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्या 3 व्हॉट्सअप ग्रुपला देखील टाकण्यात येईल. शारोनचा ग्रुप आहे व त्याचप्रमाणे एस चर्च नंदुरबारचा ग्रुप आहे, एस चर्च दुधाळेश्वरचा देखील ग्रुप आहेत व पंचमंडळाचा देखील ग्रुप आहे. या ग्रुपवर काय ज्या सूचना आहेत त्या सूचना देण्यात येईल. ऑनलाईन पॅशन वीक जो कागद आहे तो देखील मी आपल्यासाठी वाचतो. आपल्या 28 पासून तर 4/4/2021 पर्यंत म्हणजे 28/3/2021 ते 4/4/2021 पर्यंत आपली ही जी भक्ती आहेत आणि आज 4/4/2021 पुनरुत्थानाचा रविवार वक्ते आहेत रेव्हरंड लॅडविन इमॅन्युअल जेकर पाळक साहेब. आणि सूचना आहेत आपल्या प्रत्येकासाठी दिलेल्या होत्या की आपण प्रत्येक जणांनी या कार्यक्रमासाठी प्रार्थना करा व त्याचप्रमाणे ऑनलाईन जी भक्ती आहे ती देखील सूचना देण्यात आलेली होती. व पुनरुत्थानाच्या रविवारच्या दिवशी उपकारस्तुतीचे विशेष दान घेण्यात येईल आणि म्हणून हे विशेष जे दान आहेत ते उपदेश झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत आणि म्हणून आपण प्रत्येकाने ते दान आपल्या घरी आपल्या कुटुंबासमवेत एक पाकिट तयार करायचं आहे. त्या पाकिटामध्ये उपकारस्तुतीचं दान आपण टाकायचं आहे व आपल्या कुटुंबाचं नाव लिहून ते दानपत्रामध्ये आपण टाकू शकता. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरंड अनुप पाळक साहेब पुढे येतील आणि ज्या विवाह घोषणा आहे ते वाचून दाखवतील. विवाह घोषणा या 6 आहेत. या 6 विवाह घोषणा मी वाचतो. यामध्ये वार, वेळ आणि तारीख यामध्ये बदल झाल्यास ज्यांच्या घरामध्ये विवाह कार्य आहे ते आपणाला कळवतील. मी या घोषणा आपणासाठी वाचतो. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझी मानसकन्या चिसौका जुली जॉन्सन व्यास हिचा विवाह चिरंजीव रोहित सुनील साळवे राहणार अहमदनगर याच्याशी दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याचे योजिले आहे. तरी या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाहविधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. कृपया आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी व वधूवरास आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपले विश्वासू श्री मनोज आर व्यास, सो कुसुम एम व्यास. विवाह घोषणेची ही 3री वेळ. दुसरी विवाह घोषणा आहे. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझा मुलगा एलिया राजेंद्र गायकवाड याचा विवाह चिसौका उषा संजय सोनवणे बिलिव्हर्स चर्च भाईंदर पिंपळनेर हिच्याशी 16/4/2021 रोजी सकाळी 11 वाजता करण्याचे योजिले आहे. तरी या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे.
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाह विधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. कृपया आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी व वधूवरास आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. आपले नम्र श्री राजेंद्र गायकवाड आणि सोनी गायकवाड. पुढील विवाह घोषणा आहे. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझी मुलगी जी सौका प्रीती शिरील सहाने हिचा विवाह चिरंजीव आकाश सतीश ठाकूर राहणार नंदुरबार याच्याशी दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तरी या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाहविधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी, वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपली विश्वासू श्रीमती मीनाक्षी शिरील सहाने. विवाह घोषणेची ही अंतिम वेळ, तिसरी वेळ. अजून पुढील विवाह घोषणा आहे. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझा मुलगा चिरंजीव आकाश सतीश ठाकूर याचा विवाह चिसौका प्रीती शिरील सहाने राहणार नंदुरबार हिच्याशी 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तर या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाहविधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी, वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपले विश्वासू श्री सतीश ठाकूर आणि अरुणाबाई ठाकूर. विवाह घोषणेची ही तिसरी वेळ. पुढील विवाह घोषणा आहे. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझी मुलगी चिसौका करुणा सॅमसन जयकर हिचा विवाह चिरंजीव रोहन सुरेश पाडवी राहणार नंदुरबार ह्याच्याशी दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तर या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाहविधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. कृपया आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी व वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपले विश्वासू रेव्हरंड सॅमसन ई जयकर आणि शर्मिला एस जयकर. विवाह घोषणेची ही तिसरी वेळ. मान्य अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझा मुलगा चिरंजीव रोहन सुरेश पाडवी याचा विवाह चिसौका करुणा सॅमसन जयकर राहणार नंदुरबार हिच्याशी दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तर या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पालकास कळवावे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सरकारच्या दिलेल्या नियमानुसार हा विवाहविधी होणार आहे. तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेला अनुसरून कार्यक्रमात वेळ, स्थळ किंवा तारखेत बदल झाल्यास तसे कळवण्यात येईल. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी व वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपले विश्वासू श्री सुरेश आर पाडवी, मंजुळा एस पाडवी. विवाह घोषणेची ही तिसरी वेळ. ही विवाह आशीर्वादित करो. या आपण ह्यावेळेस देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. मी विनंती करतो की आजचा जो शास्त्रभाग वाचण्यासाठी येणार आहे पास्टर राजीव मार्गे. पहिला शास्त्रभाग आहे मार्क शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचन 1 ते 8. दुसरा शास्त्रभाग आहे प्रगटीकरण अध्याय 1 आणि वचन 18. मी विनंती करतो पास्टर राजीव मार्गे पुढे येतील आणि ते आपल्यासाठी शास्त्रभाग वाचतील. बरं, मार्क
ऋषीवर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 8 वचनं मी आपणा सर्वांसाठी वाचतो. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्य विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्याकरिता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा झगा घातलेला एक तरुण आला. उजव्या बाजूस बसलेला पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर केलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही. त्याला ठेविले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. दुसरा शास्त्र भाग आहे प्रगटीकरण, त्याचा पहिला अध्याय 1 ते 18 वचन मी आपणासाठी वाचतो. मी वेलो होतो तरी पहा, युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व धोलकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. देवबाप या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. हा जो वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याचा, मननचिंतन करण्याचा, आणि म्हणून आजचा जो विषय आहे, कबरेवरील धोंड लोटली गेली, टूम स्टोल रोल्ड अवे, या देवाच्या वचनाचा मान सन्मान करेल. मी यावेळेस विनंती करतो, देवाचे दास व आमचे शिक्षक व आपल्याला मार्गदर्शन करणारे व मंडळीचे मोस्ट सिनियर पाळक रेव्हरंड ग्लॅडविन इमॅन्युअल जेकर पाळक साहेब पुढे येतील आणि जे मौल्यवान वचन आहेत त्या मौल्यवान वचनाद्वारे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या आपण त्यांचं स्वागत करूया व त्यांचं वेलकम करूया. पुनरुत्थान रविवार असल्याने आपल्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद, अनुग्रह व शांती आपणा सर्वांबरोबर असो. आज देवाच्या वचनातून आपण मनन करीत असताना देवाच्या पवित्र आत्म्याला व त्याच्या वचनाला आपल्या अंतर्मनामध्ये तपासणी करण्यास, आपल्याला उत्साहित करण्यास, आपल्याला पुढे नेण्यास देव सहाय्य करो आणि त्याचा तो गौरव प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या द्वारे, मंडळीच्या द्वारे आणि दासांच्या द्वारे तो करून घेऊ. एक छोटीशी गीत प्रार्थना आम्ही सादर करतो आणि या गीत प्रार्थनेत आपण सामील व्हा अशी मी आपणास विनंती करतो. जीवलग ख्रिस्ता ये सखया प्रभु ये, जीवलग ख्रिस्ता ये सखया प्रभु ये प्रभु आत ये प्रभु आत उघडून बसलो मनीचे द्वार, वस अंतरी कर तूच विहार. रक्ताने तुझ्या तू धूम मरुधय
ग ख्रिस्त ये सखया प्रभु ये प्रभु आत ये. देवबापा आम्ही प्रार्थना करतो की तू पुन्हा एकदा आमच्या मनात घर करावं, प्रकाशवान आम्हाला तू करावं, प्रोत्साहित आम्हाला तू करावं. तुझ्या बळाने, सामर्थ्याने, शांतीने, समाधानाने तू आम्हालाच भरावं. निराशेच्या गर्तेमध्ये संपूर्ण मनुष्यजात वाटचाल करीत असताना, आंधळ्यासारखी वाट चाचपडत शोधत असताना असणारी ही संपूर्ण मनुष्यजात आज मोठ्या महामारीने ग्रस्त जरी झालेली आहे, तरी आज तुझी मंडळी तुझ्याकडे पाहत आहे, तुझे दास तुझ्याकडे पाहत आहे, आरोळी करीत आहेत की हे प्रभू देवबापा तू दया करावी, आम्हावर तुझा अनुग्रह व्हावा, आमची पुन्हा क्षमा व्हावी, तुझ्या विरुद्ध केलेले पाप आणि अपराध तू पुसावेत, येशूच्या ख्रिस्ताने शुद्धीकरण पुन्हा मिळावं आणि तुझा रोष दूर व्हावा, तू प्रसन्न व्हावा अशी आम्ही तुला विनंती करतो. मी स्वतः तुला स्वाधीन होतो. तुझं वचन आमच्यासाठी मानना ठरू दे आणि येणाऱ्या दिवसासाठी जी वाटचाल आम्हाला करायची आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरू दे. आमचा सगळ्यांचा तू स्वीकार कर आणि आमच्या एकत्र येण्याचा आजचा आनंद आम्हाला तू दे. येशू ख्रिस्त आमचा पुनरुत्थित प्रभू याच्याद्वारे ही प्रार्थना करतो देवबापा तू ऐक. आमेन. आज पुनरुत्थानाच्या रविवारी महत्त्वाचा जो विषय आहे तो कबरेवरच्या धोंडीला लोटण्याचा आणि त्यामधून काही आशीर्वाद मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आणि म्हणून थोडा वेळ देवाच्या वचनाकडे म्हणजे मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय जो आपल्यासाठी वाचनात आला आणि प्रगटीकरण अध्याय 1 वचन 18 जे आपल्यासाठी वाचनात आलं त्यावरून थोडा वेळ आपण चिंतन करणार आहोत. हा मागचा पूर्ण आठवडा अतिशय व्यस्त झाला. रविवारी जावळ्यांच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये शिरता झाला. त्यानंतर 4 दिवसांनी त्याला गेत्सेमनामध्ये धरण्यात आले, धरून दिले गेले. शुक्रवारी सकाळी 9च्या दरम्यान त्याला खेळण्यात आले. 3 ते 6च्या दरम्यान त्याने आपला प्राण सोडल्यावर निकोदेमस आणि योसेफ यांनी मिळून पिलाताकडे जाऊन त्याचं प्रेत मागितलं. त्यानं मसाला लावून प्रेत वस्त्रामध्ये गुंडाळलं आणि योसेफच्या नव्या कमरेमध्ये ते प्रेत ठेवण्यात आलं. शनिवार आला म्हणजे शब्बाताचा शेवट आला, ज्याला आम्ही सायलेंट सॅटर्डे म्हणतो. येशू ख्रिस्ताचा महान विसावा. या दरम्यान न दिसणाऱ्या जगतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने बरंच काय केलं आणि त्याबद्दल कधीतरी विचार करण्यासारखा हा विषय आहे. परंतु आपण एवढं समजू शकतो, येशू ख्रिस्त बलिदानाचं कार्य पूर्ण करण्यासाठी, पुनरुत्थित होण्यासाठी, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपली तो तयारी करून वाट बघत होता. असा समय आला, पित्याने त्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याने दिलेल्या शब्दाच्या द्वारे मरणामधून त्याला पुनरुत्थित केलं आणि ह्या जगाला त्याने सादर करून दाखविलं की हा प्रभू येशू ख्रिस्त तोच आहे ज्याला 3 दिवसापूर्वी जाहीरपणे वधस्तंभावर खेळून मारण्यात आलं होतं. 40 दिवस त्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना व ज्यांना आवश्यक होते त्यांना त्याने दर्शनं दिली आणि नंतर तो स्वर्गी घेतला गेला आणि तो पुन्हा येणार हे आपण विश्वासाने मानून आता त्याची वाट पाहत आहोत. पुनरुत्थान हे आपल्याला आशा देतं की मरणाऱ्या, पापाने नष्ट होणाऱ्या मनुष्य जातीला देव सार्वकालिक जीवन देऊ शकतो. परंतु हे सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या खंडणीच्या मोलाच्या त्या किंमतीच्या द्वारे
आणि देवाच्या कृपेने आज शक्य आहे. आणि म्हणून ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला समजणे, त्यावर भाव टाकणे, त्याला स्वीकारणे ह्याची भयंकर मोठी गरज आज सर्व विश्वामध्ये निर्माण झालेली आहे. थोडी पार्श्वभूमी बघितल्यावर आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताची प्रत्येक हालचाल शेवटल्या आठवड्याची ही भविष्य कथनाप्रमाणे झाली. जुन्या मंदिराच्या अर्पण व्यवस्थेच्या बरोबरीने समांतर अशी झाली. ज्या दिशेने मेंढरं अर्पणासाठी पवित्रीकरणासाठी आणली जात होती, मेंढरं त्या दिशेने जेव्हा येत असत, त्याच वेशीने प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये शिरता झाला. त्यानंतर त्याने 3 दिवसानंतर म्हणजे 4थ्या दिवशी आपला प्राणार्पणाचा यज्ञ ठरविला. मोशेने सांगितल्याप्रमाणे निर्गम 12, 13, 14, 15 मध्ये 4 दिवस कोकरा हा सांभाळला जात असे, त्याचं परीक्षण होत असे, त्याची तयारी केली जात असे आणि नंतर वलांडणाच्या दुपारी त्याला अर्पण केलं जात असे, म्हणजे वध होईल. आणि अगदी त्याच प्रकारे हे पाऊल येशूने उचललं. तो मरणासाठी म्हणजे पापार्पणाचा यज्ञ म्हणून योहानाने सांगितलं होतं तसं हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा हा आता वलांडण म्हणून आता सज्ज झाला, यरुशलेमी आला आणि नंतर 4 दिवसांनी तो प्राणार्पणासाठी वधला गेला. पवित्र शास्त्र अतिशय सूचक तरी अद्भुत पुस्तक आहे आणि याचा आनंद घेताना देवाच्या वचनाची रहस्य ही आपल्याला किती प्रेरित करतात, किती उत्साहित करतात, किती आपली तपासणी करतात हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आज या सकाळी आपण पुन्हा एकदा थोडा त्या वचनाप्रमाणे बघूया की पहिली गोष्ट हे आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्ताने 3 प्रकारच्या प्रतीकांनुसार 3 वेळेस आपल्या मरण आणि पुनरुत्थान किंवा दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान याबद्दल सांगितलं. नंतर 3ऱ्या वेळेनंतर तो आपल्या पुनरागमनाबद्दल सुद्धा पुन्हा सांगू लागला. योहानमध्ये सुरुवातीला सांगितलेल्या संकेतामध्ये येशू ख्रिस्त लोकांना म्हणाला, हे मंदिर तोडून टाका, मी हे 3 दिवसात उभारेन. मत्तई 12, 39, 40 मध्ये त्याला प्रश्न केला जातो, चिन्ह मागितले जाते, तेव्हा तो उत्तर देताना म्हणतो, जो योना होता त्याच्याशिवाय दुसरं चिन्ह या पिढीला देण्यात येणार नाही. योहान कृत सुवर्तमान 10व्या अध्यायामध्ये 15 ते 18 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, मी आपला प्राण पुन्हा घेण्यासाठी देतो. आणि या प्रकारे 4 सुवर्तमानकार सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त हा कसा टप्प्याटप्प्याने तो धरला गेला, त्याला दुःख सहन करावं लागलं, त्याची थट्टा कशी झाली, त्याला मारण्यात कसं आलं. नवीन कराराचं वैशिष्ट्य हे आहे की असं विस्तारित विवरण त्याच्या खिळण्याबद्दल दिलेलं नाही. लेखक एवढंच म्हणतात आणि त्यांनी त्याला खिळले. योहान आणि जेव्हा तो लिहितो म्हणतो की जर अशा गोष्टी जर लिहायला बसलोय तर पुस्तकं मावणार नाही. ही गोष्ट खरी आहे, विस्तारित विवरण नाही आहे. काही वेळेला हा प्रश्न केला जातो अशाच प्रकारे की 2 हात आणि 2 पाय आहेत, मग 3 खिळे का बरं मारले, किंवा 3 का असावे, 4 का नसावे. काही दिवसापूर्वी असाच विचार लोकांच्या समोर आला की त्याला फटके मारण्यात आले, मग 39 कुठे लिहिलेलं आहे. पण पौल जेव्हा लिहितो करिंथकराच्या 2ऱ्या पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, मला 39 फटके यहुद्यांकडून मारण्यात आले. म्हणजे ती जी प्रचलित रीत होती तिचं अध्ययन न करणाऱ्या लोकांना हे प्रश्न उभे राहतात. आपल्याला किती फटके मारले, किती कमी झाले, किती जास्त झाले, यापेक्षा आपल्याला भविष्यवाद समजला पाहिजे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.
म्हणून काही वेळेला पवित्र शास्त्राचं अध्ययन करताना, येशूला समजून घेत असताना सण, दिवस आणि नंतर संख्या आणि स्थान यांचा अभ्यास करता करता देवाचा मुख्य जो उद्देश आहे की या शास्त्राचं मर्म, संदेशाचं मर्म येशू ख्रिस्त आहे, तो समजला पाहिजे. बऱ्याच विद्वानांना ज्ञान मिळालं, ख्रिस्त लाभला की नाही हा प्रश्न फार मोठा आहे. परंतु ज्याला ख्रिस्त लाभला आहे त्याला ख्रिस्त ज्ञान झाला आहे असं पौल पहिले करीन 1 अध्याय वचन 30 मध्ये सांगतो. हे ज्ञान म्हणजे ख्रिस्त ज्ञान आहे. आणि हे जेव्हा आपल्याला लाभतं, आपल्याला समजू लागतं की हा ख्रिस्त कसा भविष्य कथनामध्ये दडलेला होता. ज्या दिवशी त्याला मरणामधून पुन्हा उठविण्यात आले, ही दुसरी गोष्ट की त्या ज्या घडामोडी झाल्या त्या आपल्याला 4ही शुभवर्तमानामध्ये आढळतात. जर तुम्ही अंतिम अध्याय वाचले तर तुम्हाला ह्या घडामोडी कळतात. मी साखळी केली आणि ती मांडली. मत्तई 28 मध्ये याचा प्रारंभ होतो की पहाटेस मोठा भूमिकंप झाला. मत्तई 27 त्याच्या पुढे आपल्याला दिसतं की जी कबरेवरील धोंड होती तिचा शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तर ही जी धोंड जेव्हा हालली तर भूमिकंपाने किंवा देवदूताने त्या धोंडेला सरकवलं आणि शिक्का मोडण्यात आला. पुढे आपण चौथी गोष्ट पाहतो मत्तई 28 मध्ये की चकित झालेले, मृतप्राय झालेले पहारेकरी होते, ते मृतप्राय झाले. 5वी गोष्ट आहे, येशूला म्हणजे भेटण्यासाठी म्हणजे कबरेकडे महिला आल्या आणि त्या घाबरल्या, कारण ख्रिस्त त्यांना तेथे आढळला नाही. नंतर मग येशू त्यांना प्रगट होतो. योहान आणि पेत्र कबरेमध्ये धावतात, तेव्हा पेत्र जेव्हा मध्ये शिरून जातो त्यावेळेस त्याला प्रेतवस्त्रे आणि डोक्याला बांधण्याचा जो रुमाल होता तो गुंडाळून घडी करून ठेवलेला त्याला आढळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कबरेमध्ये ठेवण्यात आलेला 3 दिवसापूर्वी खेळण्यात आलेला येशू नासरेतकर परत आढळला नाही ना. त्याचे प्रेत आढळले, त्याची प्रेतवस्त्रे आढळली, त्याच्या डोक्याचा रुमाल आढळला, कबर आढळली, धोंड आढळली, परंतु ख्रिस्त सापडला नाही. त्याचं सदेह पुनरुत्थान झालं. हे आध्यात्मिक पुनरुत्थान नव्हतं, ही समाधी नव्हती, तो देहाने जिवंत झाला. आणि म्हणून ज्या वेळेस थोमा त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा झाला तेव्हा थोमाला त्याने सांगितलं, थोमा इकडे ये, माझ्या हातामध्ये बोट घाल आणि माझ्या कुसेमध्ये आपला हात घाल, बघ या जखमा या 3 दिवसापूर्वी झालेल्या आहेत, हा तो मीच आहे. पण आता मी गौरवी शरीराने सुसज्ज करण्यात आलेला, सजवण्यात आलेला महापराक्रमी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. पण आता मग प्रश्न असा उभा राहिला होता महिलांसमोर की आपण तर निघालो, आपण तर आता चाललो कबरेकडे, परंतु पहारा आहे, कबरेला धोंड आहे, धोंडीला शिक्का मारलेला आहे. आपण प्रभूच्या शरीराला मसाला लावणार तरी कसा? ही एवढी अवाढव्य सुमारे 3000 किलोपेक्षा जास्त वजन असणारी ही गोल धोंड ही कोण बाजूला सारेल? प्रियजन हो, जगामध्ये हे प्रश्न सदैव निर्माण होतात, निर्माण होत आलेले आहेत, निर्माण होत राहणार आहेत की शेवटी मनुष्याच्या अस्तित्वाचं कारण काय आहे? याला कोणी निर्माण केलं? याला अंतिम शाश्वती सार्वकालिक जीवनाची आहे की नाही? हा कशाला मरतो? हा कशाला वाईट ते करतो? का बरं आजार येतात? का बरं व्याधी येतात? का बरं युद्धे लादली जातात? का बरं अत्याचार होतात? का बरं ही दुष्टता या जगात आहे? का बरं भूतबाधा आहे? का बरं दुष्काळ आहे? का बरं मरी आहे? असे असंख्य यक्ष प्रश्न मनुष्य जातीसमोर येत असतात. आणि नवल नाही की या महिला असल्याने त्यांना हा प्रश्न पडला की आपण तर निघालो, आपण तर बरोबर आलो. लक्षातच सुद्या
ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला कबरात ठेवण्यात आले, ती कबर या महिलांनी पाहिलेली होती, म्हणून त्यांना येशूची कबर शोधणं सोपं गेलं. जर त्या तेथे नसत्या तर त्यांना ही कबर समजली नसती. करत्या स्वतः आता निघाल्या आणि त्या आल्या, पोहोचल्या. पण येता येता एक प्रश्न त्यांच्या समोर आलेला होता, ज्याबद्दल ते बोलत होत्या की ठीक आहे, आता आपण येथपर्यंत आलो, जी कबर आपल्याला पाहिजे ती जवळ आलेली आहे. वचन 3 अध्याय 16 वचन 3 मार्क म्हणतो, तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या धोंडावरून धोंड आपणाकरता कोण लुटेल. त्यांचा कदाचित एवढा मोठा विश्वास नव्हता किंवा काय हे समजणं कठीण आहे की प्रभू येशूला मरणातून उठताना धोंड हलवण्याची गरज होती का, शिक्का तोडण्याची गरज होती का. जर तो दरवाजातून पार जाऊ शकतो, घरात असाच येऊ शकतो, तर त्याला धोंड सरकवण्याची गरज होती का. तो असाच सदेह बाहेर आला नाही, असं काही असं विचार असू शकतात. म्हणून त्यांना असं वाटलं येशू ख्रिस्त जर जीवन झाला की नाही आपल्याला समजत नाही. सांगत तर होता, परंतु आता खात्री करायला काही आधार नाही, मग आता काय करावं. परंतु त्या जवळ आल्या. दुसरी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी वर पाहिले. जवळ आल्याने वर पाहिले. काय दिसलं त्यांना, ती धोंड. वचन 4, त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. परमेश्वर जो पवित्र शास्त्रात प्रगट झालेला देव आहे, हा सर्वशक्तिमान एल शद्दाय असा हा परमेश्वर आहे. तो म्हणतो, मला काही असाध्य आहे का. मृत्यूवर मात करताना येशूला जीवनाची वाट दाखवण्यासाठी देवाने या गोष्टी घडून आणून दाखवल्या, सिद्ध केल्या की प्रभू येशू हा मनुष्य जातीचं जीवन आहे. मरणानंतर खात्री देण्यासाठी मनुष्य जातीला जर कोणी आला असेल तर तो केवळ एकमात्र एकमेव प्रभू येशू ख्रिस्त नासरेतकर आहे. ही धोंड आमच्यासाठी कोण लोटेल. पण त्यांनी जेव्हा वर बघितलं तेव्हा ही धोंड लोटलेली त्यांना दिसते. या जगात जगताना बऱ्याचदा आपण मृतांच्या वस्तीमध्ये राहत असताना मृतांसारखं वागतो. आपण त्यांच्या दिशेला जातो, त्यांच्यामध्ये आपल्याला थोडं काही वेळेला बरं वाटतं, असं मनुष्य स्वभाव आहे. कारण येशू जेव्हा मरणातून उठला गेला तेव्हा असा प्रश्न करण्यात आला की तुम्ही येशू जो जीवन झाला त्याला मृतांमध्ये का शोधता. आज ही आवश्यकता आहे विश्वासणाऱ्यांना की प्रभू येशू ख्रिस्ताला या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने युक्त झालेल्या मंडळीच्या या महाअधिपतीला पुन्हा एकदा शोधण्याची, समजण्याची, भेटण्याची गरज आहे. तो सदाजीवी येशू ख्रिस्त प्रगटीकरणामध्ये म्हटल्याप्रमाणे तो म्हणतो, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे. मरण आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. आणि खरं पाहिलं असता मरण आणि अधोलोक हे सत्ताधीश आहेत. हे मी मागे एका प्रवचनात सांगितलं होतं. यांना येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या अगोदर कोणीही पराभूत करू शकलेलं नव्हतं, ना मनुष्य जातीला कोणी जीवनाची आशा देऊ शकणार होते. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आता मरणहार मनुष्य जातीला सार्वकालिक म्हणजे मरणानंतरच्या सार्वकालिक जीवनाची खात्री आणि आशा देण्यात आलेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आज आपणापुढे मांडू इच्छितो ती ही, साधारणपणे माझ्या विश्वासाप्रमाणे 5 महत्वाच्या अडथळ्यांना आपल्याला पार करावं लागतं.
5 या धोंडी आपण समजू शकतो की ह्या दूर झाल्या पाहिजे, ख्रिस्त भेट झाली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पाप आणि अपराधांची क्षमा. पाप आणि अपराधांची क्षमा ही जी धोंड आहे ही माणसाला कबरेमध्ये सडवते. तिच्यापासून सुटका न मिळाल्यास अनंतकालिक दंड त्याच्या स्वाधीन माणसाला करते. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ही धोंड दूर करतो आणि आपल्याला पाप क्षमेचा मार्ग खुला करतो. प्रेषितांची कृत्य अध्याय 13 वचन 37 मध्ये जेव्हा याबद्दल प्रेषित बोलू लागले पहिल्या मिशनरी कार्याच्या फेरीच्या वेळेला, तेव्हा 37व्या वचनामध्ये असे लिहिलेलं आहे, परंतु ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. म्हणून बंधुजन हो, तुम्हाला हे ठाऊक असो की याच्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. येशूचं मरण म्हणजे मरणावरची धोंड दूर होणे हे का झालं? तुमच्या आणि माझ्या पाप अपराधांची क्षमा देण्यासाठी. या जगामध्ये सर्व धर्म कर्मकांड करूनही मनुष्य थकतो, त्याला अनंतकालिकतेमध्ये सुखाचं जीवन मिळत नाही. तर अशा वेळेला येशू ख्रिस्ताकडे वळून मनुष्य या मरणाच्या भयंकर दलदलीतून बाहेर येऊन पाप आणि अपराधांची क्षमा मिळवू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून पाप क्षमेची घोषणा ही आवश्यक आहे, जी आज आम्ही तुमच्याकडे करत आहोत. काय आपण त्या धोंडीच्या आड मरणप्राय अवस्थेत आहात का? पापातून सुटला नाहीत का? पापांची क्षमा मिळवली नसेल, येशू ख्रिस्त आज म्हणतो मी तुमच्यासाठी तो दरवाजा जीवनाचा उघडायला समर्थ आहे. दुसरी आपली गरज आहे आपल्याला सुटका, आपल्याला आरोग्य, सुदृढता, रक्षण याची गरज आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये एक घटना घडली, ज्यामध्ये प्रेषित पुन्हा त्या ज्याला बरं करण्यात आलं त्याच्याबद्दल असं म्हणतात की तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावरून किडून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठविले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हे आजार, हे विकार, ह्या व्याधी, हा आघात भयंकर आहे. माणसाला, समाजाला, परिवाराला, आई बापांना, लेकरांना, नवरा बायकोला, भावा बहिणींना या व्याधी पिळून टाकतात, भरडून टाकतात. आहे ते सर्व काय वेळेला जाऊनही उपाय होत नाही. मनुष्य हताश होतो, निराश होतो, मरणाला सोपवला जातो. माझा विश्वास, आम्ही विश्वास ठरतो परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आरोग्य देतो. परंतु आरोग्यदान प्राप्त करूनही जर आपण पहिला जो धोरणीचा प्रकार आहे पाप आणि अपराधाची क्षमा न मिळणे, जर आपल्याला ती लाभली नाही, आरोग्य मिळून संपन्न होऊन आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. परमेश्वर देव आपल्याला सोडवितो, समाधान देतो, आपलं रक्षण करतो, आपल्याला सहाय्य पुरवतो, आपल्याला बळ देतो, असा त्याचा अर्थ आहे. तिसरी गोष्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे पुनरुत्थान आणि जीवन हे समजणं आवश्यक आहे. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 11 25 ते 27 या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने काय म्हटले? येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी,
जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. आणि काय झालं? वचन 43. मग येशू कबरेकडे गेला, जिथे लाजार 4 दिवसापासून कबरेत ठेवण्यात आलेला होता. त्याने मोठ्याने बोलून हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. येथे मार्था म्हणते, मी विश्वास धरला आहे की पुनरुत्थान आणि जीवन तूच आहेस. थोड्याच अवधीमध्ये कब्रस्थानामध्ये 4 दिवस मरण पावलेल्या तिच्या भावाला त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्त देतो. एक प्रमाण देतो की मी सक्षम आहे जीवन देण्यासाठी, तेही सार्वकालिक जीवन देण्यासाठी. चौथी गोष्ट आपल्याला सांगण्यात आली आहे ती ही की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे देव पित्याकडे मध्यस्थी करण्यासाठी झालं, आपल्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करावी म्हणून. कारण मनुष्य या नात्याने आपल्याला हे समजत नाही की आपल्या काही यक्ष प्रश्नांना, आध्यात्मिक प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण कुठे जावं, कोणाला सांगावं, कोण आपल्याला मदत करेल. आणि आपल्याला रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये वाचायला मिळतं की आपल्यासाठी एक मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. 8:34. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. आपण पाप क्षमा मिळवली, आपल्याला सुदृढता आणि क्षमादान मिळाल्याने सुटका मिळाली, आपल्याला सार्वकालिक जीवनाची खात्री दिली. आता जीवन जगत असताना आपल्याला विश्वासाची वाटचाल करताना काही वेळेला अडचणी येतात, तेव्हा मध्यस्थीची आवश्यकता असते. म्हणून पित्याजवळ मध्यस्थी करण्यासाठी येशू ख्रिस्त आपला समर्थ मध्यस्थ आहे. 5वी महत्वाची गोष्ट किंवा 5वा दगड किंवा धोंड ही धूळ सारली गेलीच पाहिजे आणि ती आहे आपल्या विश्वासणाऱ्यांना पुनरुत्थानानंतर अविनाशी, अमर्त्य, नष्ट न होणारे शरीर मिळणं आवश्यक आहे. कारण सार्वकालिक जीवन जगायचं असेल, घालवायचं असेल देवाच्या सान्निध्यामध्ये, तर शरीर आपलं असं असायला पाहिजे की जे अविनाशी राहील, जे कधी कुजणार नाही, जे कधी नाही नष्ट होणार नाही. तात्पुरतं शरीर हे काही उपयोगी होणार नाही. जर अनंतकालिक जीवन आहे, न संपणारं जीवन आहे, न संपणारा काळ आहे, तर तेथे प्रवेश करताना विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, ज्याच्या पापांची क्षमा झाली, ज्याची सुटका झाली, ज्याला देवाने स्वीकारलं आहे, ज्याला आपलं लेकरू बनवलं आहे, त्याला त्या सार्वकालिक जीवनाच्या अनंतकालिकतेच्या त्या अतिशय सुमधूर, अतिशय विसाव्याच्या त्या अद्भुत देशामध्ये जगण्यासाठी असं शरीर हवं आहे की जे कधी नष्ट होणार नाही, जे कधी कुजणार नाही, जे कधी संपणार नाही. ते अमर्त्य अविनाशी शरीर येशू ख्रिस्त आपल्याला देईल. म्हणून पौल याबद्दल 15व्या अध्याय 1 Corinthians 15 सांगतो की आपल्याला असं ते शरीर दिलेलं आहे की जे स्वर्गीय आहे, ते अलौकिक आहे, अविनाशी आहे, ते गौरवी आहे. आज हे 5 महत्वाचे टप्पे किंवा ज्या धोंडी आहेत, यामधून आपल्याला सुटका जर हवी आहे, त्याचे आशीर्वाद जर हवे आहेत, तर पुनरुत्थान पावलेल्या येशू ख्रिस्ताकडे वळण्याची गरज आहे. जे वळले नाहीत त्यांचं काय झालं इशारा देऊन आपण संपू. यहूदा इस्करियोत आत्महत्या करून मेला. नंतर यहुदी, परुषी, शास्त्री, पुढारी, वडिलांचे गट म्हणाले
येशूचं रक्त आम्हावर आमच्या मुलाबाळांवर पडो. येशू ख्रिस्त जाताना रडणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना तो म्हणतो, यरूशलेमच्या कन्यांनो, तुम्ही स्वतःसाठी रडा. असे दिवस थोडेच आहे, येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही असा दिवस येईल. इसवी सन 70 मध्ये यरूशलेमचा विध्वंस झाला आणि योसेफस हा जो इतिहासकार आहे तो असं म्हणतो की घोड्याच्या नालेपर्यंत, म्हणजे तो लगाम जे आहे नालेपासून ते लगामपर्यंत रक्त वाहिलं, किंवा रक्त आणि पाणी, किंवा पावसाळ्याचे दिवस असावेत असं पाणी आणि रक्त वाहिलं. असंही म्हटलं आहे की त्या ठिकाणी असं एकही झाड उरलं नाही ज्यावर यहुद्यांना या टायटसने किंवा त्याच्या सैन्याने, रोमी या सेनापतीने मारलं नाही. असं झालं नाही. दगडं उलथडून काढले, सर्व सोनं नाणं वस्तू नेल्या, यरूशलेम ध्वस्त झाले, यहुदी परागंदाज झाले. देवाच्या दयेने काही वर्षांपूर्वी ते एकत्र आले, परंतु आज तो देश आहे, राजा नाही, लेवी आहे, व्यवस्था नाही, मंदिर नाही, अर्पण होत नाहीत, अशी विचित्र अवस्था आहे. अशा वेळेला इस्रायली आणि बिगर इस्रायली लोकांना एकच आता आधार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळणे. आणि जो संदेश पेत्राने दिला तोच संदेश त्या काळाचा पुन्हा एकदा यहुदी आणि यहुदीतरांसाठी समान आहे. तो हा की पेत्र त्यांना म्हणाला होता की पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना, जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देह स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. आणि त्या दिवशी त्यांनी स्वीकार केला. 3000 लोक वळले. एका बाजूला इशारा दिला आणि ते म्हणाले, याचं रक्त आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर पडो. देवाची कृपा प्रगट झाली. या संदेशाला ती म्हणाली, केवळ तेच नाही, आता देवाच्या कृपेने देवाचं तारण, देवाची सुटका, सार्वकालिक जीवन तुम्हालाही आणि तुमच्या मुलाबाळांनाही उपलब्ध करणार आहे. सुटायचं असेल ख्रिस्ताकडे वळा. आज सकाळी या संदेशाचा सारांश, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मार्ग खुला केला, धोंड दूर गेली. तुम्ही आपलं लक्ष कुठे लावलं आहे ह्याला फार महत्व आहे. तुम्ही कुठे बघत आहात? मृतांच्या वस्तीला की दूर झालेल्या धोंडीला? आपली नजर खाली आहे की आपली नजर वर आहे? जरा नजर वर करून बघा. धोंड दूर झाली आहे. ख्रिस्त उठला आहे. आज तो जिवंत आहे आणि आज तो आव्हान करून म्हणतो आहे, तुम्ही कोणाला शोधता? हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला शोधा, त्याला प्राप्त करा, त्याला शरण जा, पाप क्षमा स्वीकारा, नवं जीवन घ्या, सार्वकालिक जीवनाचे आश्वासन मिळवून आपल्या स्वतःला पुन्हा एकदा देवाच्या स्वाधीन करा. हा खरा आपला पुनरुत्थान रविवाराचा संदेश आहे. देव करो तुम्हाला तो आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. यावेळेस मी परमेश्वराचे आभारी आहेत की त्या दासाकरवी तो आपल्याबरोबर बोललेला आहे. आणि म्हणून SM फॅमिली कर्वे, SM फॅमिलीद्वारे किंवा आपल्या प्रत्येकाद्वारे मी बाळासाहेबांचे आभारी आहे की सुंदरशा वचनाद्वारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. हे वचन आपल्यासाठी खूप उपयोगी आहे आणि म्हणून या मौल्यवान वचनाद्वारे देव करो आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. या आपण ह्या वेळेस उपकाराचं दान घेणार आहोत आणि मी विनंती करतो की क्वायर पुढे येईल आणि ते गीत गातील. गीत गात असताना आपण उपकाराचं दान एकत्र आपल्या घरी गोळा करणार आहोत.
सुबह जाओ जलाल का बादशाह जिंदा हुआ सुबह सुबह जश्न कयामत अल-मसीह जश्न कयामत अल-मसीह महका हुआ सुबह सुबह महका हुआ सुबह सुबह हालेलुया होसन्ना
जश्न कयामत अल मसीह, जश्न कयामत अल मसीह महका हुआ सुबह सुबह, महका हुआ सुबह सुबह। हालेलुया पसंद जाओ जलाल का बादशाह जिंदा हुआ सुबह सुबह, जाओ जलाल का बादशाह जिंदा हुआ सुबह सुबह, जिंदा हुआ सुबह सुबह, जिंदा हुआ सुबह सुबह। या पण या दानावर आशीर्वाद मागू मी विनंती करतो रेव्हरंड अनुपवी पाळक सभे पुढे येतील आणि उपकासूच्या दानासाठी प्रार्थना करतील व त्याचप्रमाणे सर्व प्रिय लोकांसाठी शेवटचे देखील प्रार्थना करतील. देव प्रभू, आम्ही आभार मानतो ह्या सुंदर आणि पवित्र वचनासाठी. पुनरुत्थित ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवून आमच्या जीवनाची बांधणी करीत असताना आम्ही वरील गोष्टीकडे मन लावतो. प्रभू, जी कबर रिकामी झाली आणि कबरेकडे खाली बघणाऱ्यांना तू वर बघण्यासाठी प्रोत्साहित केलंस. ते बापा, आजच्या ह्या पवित्र वचनासाठी मनपूर्वक आभार मानतो आणि आमचं लक्ष देखील वरील गोष्टीकडे लावण्यासाठी दे बापा तू आमचं सहाय्य करता आणि कृपा पुरवणारा असा सदैव हो. प्रार्थना करतो दे बापा, ज्या आनंदाने, ज्या उपकार स्तुतीने आम्ही हे दान अर्पण करीत आहोत त्याचा तू स्वीकार कर. त्याद्वारे गरजू आणि गरजवंत लोकांच्या गरजा या भागवल्या जाऊ दे आणि तुझ्या गौरवी वचनाची सुवार्ता सर्व लोकांपर्यंत पोहोचू दे. आजच्या या वचनाच्याद्वारे आम्हाला संपूर्ण मंडळीला जो आशीर्वाद तू दिलास दे बापा, त्यासाठी मनपूर्वक तुझा आभार मानतो आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रत्येक दिवशी तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने पुढे चालावं यासाठी तुझी कृपा आम्ही मागतो. तू आम्हाला सहाय्य कर. हे दान आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू, यावर तू आशीर्वाद पाठवून आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या पण यावेळेस प्रभूने शिकवली प्रार्थना करू आणि नंतर मग माझे चेअरमन रेव्हरंड आर.के. पाळक सभे आशीर्वाद देतील. या पण प्रभूने शिकवली प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या सोडतो तसेच तो आम्हाला सोड आणि आम्हाला स्पष्ट नकोस तर आम्हाला सरळ सोड, कारण की राज्य सामर्थ्याने हे सर्व काळ तुझे जाईल. आणि आता जो मृत्युंजय, विजयी राणा, मेंढरांचा महान मेंढपाळ, याचकांचा महायाजक, आमचा ताणणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि जो कैवारी पवित्र आत्मा त्याची गोड संगती इथं जमलेल्या सर्व मंडळीबरोबर, सर्व देवांच्या दासांबरोबर, देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. यावेळेला आपण उभे असताना सुवर्ण देवा परात्पर हे गीत गायन करूया. परत एकदा सर्वांना आम्हा प्रत्येक सेवकाकडून प्रेमाचा सलाम. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू.